विद्यार्थी मित्र हो, आज आपण भूगोलचा प्रकरण 8वे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी प्रकरणाच्या सुरुवातीलाच पहा बरे जमते का या प्रकारे एक चौकट दिलेली आहे. त्यामध्ये काही माहिती देऊन आलेख दाखवलेला आहे. त्या आलेखाचं आपण निरीक्षण करून या ठिकाणी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आता या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की खालील आलेखाचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न GNP म्हणतात त्याला, ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन, सन 1960 ते 2016 या कालावधीमधील ही आकडेवारी आहे. आणि या ठिकाणी ब्राझील, भारत, संयुक्त संस्थाने या 3 देशांची स्थूल राष्ट्रीय उत्पन्न दाखवलेलं आहे. दशलक्ष US डॉलरमध्ये, म्हणजे अमेरिकन डॉलरमध्ये ते उत्पन्न दाखवलेलं आहे आलेखावरती. या ठिकाणी आपण आलेखाचं निरीक्षण केल्यानंतर 3 देशांचं वेगवेगळे रंग छटा दाखवते, स्तंभालेख दाखवलेला आहे. ब्राझीलचा रंग निळा आहे, भारताचा रंग या ठिकाणी लाल आहे आणि संयुक्त संस्थानेचा रंग आहे पोपटी रंगाचा. या सगळ्याचं आपण निरीक्षण करायचं आहे. वाय अक्षावरती दशलक्ष US डॉलर आकडेवारी दाखवलेली आहे, तर एक्स अक्षावरती साल दाखवलेला आहे. आता या आलेखाचं निरीक्षण जर आपण केलं असाल तर काही पुढील प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी द्यायची आहेत. 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते व किती? आता या ठिकाणी 2016 साल बघा, तर कोणत्या देशाचा राष्ट्रीय उत्पन्नाचा स्तंभ सगळ्यात मोठा दिसतो आहे? संयुक्त संस्थानेचा पोपटी रंगाचा स्तंभ आहे. आणि किती असं विचारलेलं आहे, तर किती पाहत असताना या ठिकाणी आपण पाहू शकतो की त्या स्तंभामध्ये 1800 दशलक्ष US डॉलरच्या पुढं या ठिकाणी त्याचं राष्ट्रीय उत्पन्न असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1800 US डॉलरच्या पुढे. आता ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 1980 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते? आता या ठिकाणी कोणत्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते बघायचं आहे. 1980 साली भारत आणि ब्राझीलची तुलना करता. आता या ठिकाणी भारताचा रंग आहे लाल, ब्राझीलचा रंग आहे निळा. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ब्राझीलचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे आणि भारताचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे. म्हणजे या ठिकाणी भारताचं कमी आहे आणि ब्राझीलचं जास्त आहे असं आपल्याला पाहायला मिळतं 1980 साली. ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते? आता 2016 सालचं पुन्हा स्तंभ बघायचा आहे. या ठिकाणी वेगळी परिस्थिती पाहायला मिळते. भारताचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे आणि ब्राझीलचं राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे. कारण भारताचा स्तंभालेखाचा जो रंग आहे तो लाल आहे आणि ब्राझीलच्या स्तंभालेखाचा रंग आहे तो निळा आहे. यामुळं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असेल, तर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न सर्वात जास्त आहे, म्हणजे ब्राझीलशी तुलना करता. त्यानंतर 2016 साली भारत व ब्राझील या देशामधील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक सांगा म्हटलेला आहे. आता 2016 सालचा पुन्हा स्तंभ बघायचा आहे आपल्याला आणि भारत आणि ब्राझील या देशामधील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक सांगायचा आहे. आता भारताचं फरक सांगायला गेलं तर या ठिकाणी हा स्तंभ बघतो आपण, लाल आणि हिरवा, 2016 निळा 2016 सालचं. तर सर्वसाधारणपणे आपल्याला या ठिकाणी 50 दशलक्ष US डॉलरचा फरक पाहायला मिळतो 2016 साली. आता 2016 साली पुन्हा शेवटचा प्रश्न बघा. 2016 सालामधील विकसित राष्ट्रे व विकसनशील राष्ट्र यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक सांगा. आता हे दोन्ही विकसनशील राष्ट्र आहेत, भारत आणि ब्राझील. म्हणजे जो लाल स्तंभ आणि निळा स्तंभ आहे या 2 देशांचं, म्हणजे लाल स्तंभ भारताचा आहे, निळा स्तंभ ब्राझीलचा आहे. हे 2 विकसनशील राष्ट्र आहेत. आणि विकसित राष्ट्र कोणता? याच्यामध्ये पोपटी रंग असलेला जो स्तंभ आहे म्हणजे अमेरिका, US, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, अमेरिकेची संयुक्त संस्थाने. तर तो देश याच्यामध्ये फरक पाहायला गेलं तर जवळपास आपल्याला
1800 वजा 200 जर आपण केलो तर 1600 दशलक्ष डॉलरच्या आसपास, 1600 ते 1650 दशलक्ष डॉलरच्या आसपास स्थूल उत्पन्नातील फरक झालेला आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे आपण या ठिकाणी या आलेखाचं विश्लेषण करून आणि या काही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आता मिळवलेली आहेत. आता करून पहा म्हटलेलं आहे. आता दोन्ही देशातील विविध क्षेत्रातील मालकीबाबतचा तक्ता खाली दिला आहे. ब्राझीलप्रमाणे भारतासंदर्भात माहिती भरा व तक्ता वहीत पूर्ण करा म्हटलेला आहे. तुम्ही आता काय करायचं आहे, हे तक्ता जो आहे तो वहीमध्ये पूर्ण करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये ब्राझीलची माहिती दिलेली आहे, क्षेत्र विभाग सांगितलेला आहे, भारत आहे. आता भारताचं माहिती आपण भरायचं आहे की भारतामध्ये तो कोणत्या ह्याच्यामध्ये मालकी क्षेत्रामध्ये येतो ह्याची माहिती भरायची आहे. ब्राझीलची माहिती क्षेत्र दाखवलेलं आहे, मालकी क्षेत्र म्हणजे विविध क्षेत्रातील मालकीबाबतचा तक्ता आहे हा. त्यावरून ब्राझीलचं तयार केलेलं आहे, मध्ये क्षेत्र विभाग किंवा विभाग आहे आणि त्याचं आता भारताचं तुम्ही माहिती भरायचं आहे. जसं ब्राझीलचं भरलेलं आहे त्या पद्धतीनं हे वहीमध्ये स्वाध्याय पूर्ण करायचं आहे आजच्या आज, म्हणजे तुम्हाला त्याचा सराव होईल. आता बँकिंग व्यवसाय जो आहे भारतामध्ये तो कोणत्या क्षेत्रामध्ये येतो बँकांचा व्यवसाय, तर त्याचं उत्तर असं येतं, भारताच्या ह्याच्यामध्ये तुम्ही लिहायचं आहे वहीमध्ये. आता खाजगी पण येतं आणि सार्वजनिक दोन्ही ठिकाणी पण येतं, म्हणजे ब्राझीलसारखंच आहे. रेल्वे भारतामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये आहे, तर ब्राझीलमध्ये खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रामध्ये आहे, पण भारतामध्ये रेल्वे वाहतूक व्यवस्था ही फक्त सार्वजनिक क्षेत्रामध्ये आहे, म्हणजे सरकारी मालकीचे, म्हणजे इथं सार्वजनिक क्षेत्र येणार भारताच्या कॉलममध्ये. त्यानंतर विमान वाहतूक ब्राझीलमध्ये खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही ठिकाणी आहे, भारतामध्ये पण हे दोन्ही ठिकाणी आहे, म्हणजे खाजगी क्षेत्राच्या मालकीचं पण आहे आणि सार्वजनिक क्षेत्राच्या मालकीचं देखील आहे, म्हणजे तिथं खाजगी आणि सार्वजनिक हे दोन्ही पण येणार. त्यानंतर येणार आहे विद्युत निर्मिती भारतामध्ये ब्राझीलमध्ये मुख्यत्वे सार्वजनिक क्षेत्रामध्ये आहे, तर विद्युत निर्मिती भारतामध्ये दोन्ही क्षेत्रामध्ये खाजगी आहे सार्वजनिक आहे. लोह आणि पोलाद उद्योग हे ब्राझीलमध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये आहे, पण भारतामध्ये हे खाजगी पण क्षेत्रामध्ये आहे आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये पण आहे. आरोग्य भारतामध्ये ब्राझीलप्रमाणे खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रामध्ये पाहायला मिळतं. शिक्षण हे सुद्धा भारतामध्ये खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रामध्ये पाहायला मिळतं. दूरसंचार हे सुद्धा भारतामध्ये खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे सर्वसाधारणपणे भारत आणि ब्राझील या दोघांचा ह्याच्यावरून तक्त्यावरून जर विभागणी किंवा ही वर्गवारी करायची झाली तर दोन्ही देशामध्ये बहुतांश व्यवसाय हे खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रामध्ये किंवा विभागामध्ये असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. याच्यानंतर आपण म्हणजे तुम्हाला पुन्हा एक सूचना दिली आहे बघा, तुम्ही पूर्ण केलेल्या तक्त्याच्या आधारे या दोन्ही देशातील अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ते सांगा. मग आता ह्याच्यावरून काय निष्कर्ष काढता येईल की ह्या तक्ता जो आपण पूर्ण केला त्याच्यावरून असं म्हणता येतं की दोन्ही देशाची अर्थव्यवस्था ही मिश्र प्रकारची अर्थव्यवस्था आहे, म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था आहे असं या ठिकाणी आपल्याला स्पष्ट विधान करता येतं या तक्त्याचा अभ्यास केल्यानंतर. आता ह्याचंच आपण भौगोलिक स्पष्टीकरण खाली बघणार आहे. बघा, अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. अर्थव्यवस्थेतील विविध व्यवसायांचं वर्गीकरण आपण शिकलो आहोत. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशातील व्यवसाय, त्यांचे प्रकार, विकास यावर अवलंबून असते असं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे खालील तक्त्यात काही व्यवसाय दिले आहेत, त्याचे वर्गीकरण करा आणि योग्य रकान्यात अशी खूण करा, म्हणजे बरोबर चिन्हाची खूण करा असं थोडक्यात या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याच्यावरून आपल्याला काय म्हणता येते बघा, आता या ठिकाणी एकूण 4 स्तंभ दाखवलेले आहेत तक्त्यामध्ये. एका स्तंभामध्ये क्रिया आहे, एका स्तंभामध्ये प्राथमिक आहे, द्वितीयक आहे आणि तृतीयक आहे. तर आपण काय करायचं आहे की आता क्रिया दूरदर्शन प्रसारण ही क्रिया कोणत्या ठिकाणी कोणत्या व्यवसायामध्ये येते त्याला तिथं टिक मार्क करायचं आहे किंवा राईट मार्क करायचं आहे, बरोबर चिन्ह करायचं आहे. तर त्या ठिकाणी आता आपण म्हणू शकतो दूरदर्शन प्रसारण हे व्यवसाय तृतीयक व्यवसायामध्ये येतं, तिथं बरोबर चिन्ह करा. मधमाशा पालन हा निसर्गावर आधारित प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय आहे, त्यामुळं प्राथमिक या कॉलममध्ये तिथं बरोबर चिन्ह करा मधमाशा पालनच्या समोर.
त्यानंतर काथ्या आणि दोरी तयार करणे हे सुद्धा प्राथमिक व्यवसायामध्ये येतं, तिथं बरोबर चिन्ह करा. गूळ तयार करणे हे द्वितीयक व्यवसायामध्ये येतं, हे पण बरोबर चिन्ह करा, कारण ते एक प्रक्रिया उद्योग आहे ना, तो उसापासून गूळ तयार करतात. त्यानंतर नांगराचा फाळ बनवणे हे द्वितीयक व्यवसायामध्ये येतं, तिथं बरोबर चिन्ह करा. घराचे बांधकाम हे एक प्रकारचं द्वितीयक व्यवसायामध्ये येतं, गृहनिर्माण उद्योग. लोह खनिज काढणे हे प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय आहे, तिथं बरोबर चिन्ह करा. वाहन निर्मिती हे द्वितीयक क्षेत्रातला व्यवसाय आहे, तिथं बरोबर चिन्ह करा. भात उत्पादन हे प्राथमिक क्षेत्रातील उत्पादन आहे, कारण शेती हे प्राथमिक क्षेत्रामध्ये येतं, तिथं ते बरोबर चिन्ह करायचं आहे. अध्यापन हे तृतीय क्षेत्रामध्ये येतं, कारण सेवा व्यवसाय आहे, तिथं बरोबर चिन्ह करा. बस चालवणे हे पण सेवा व्यवसाय आहे. निवासाची व जेवणाची सोय करणे हे देखील सेवा व्यवसाय आहे, तिथं तृतीय क्षेत्रामध्ये आपण ते राईट मार्क करायचं आहे किंवा बरोबर चिन्ह करायचं आहे. अशा प्रकारे आपण या तक्त्यामध्ये, म्हणजे हे सुद्धा तुम्ही वहीमध्ये हा तक्ता पूर्ण करायचा आहे आणि योग्य त्या ठिकाणी बरोबर चिन्हाची खूण करायची त्यासमोर आहे. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला काय कळतं की कोणत्या प्रकारचा व्यवसाय प्राथमिक व्यवसायामध्ये येणार आहे, द्वितीयक व्यवसायामध्ये येणार आहे की तृतीयक व्यवसायामध्ये येणार आहे, त्याची आपल्याला या ठिकाणी थोडक्यात माहिती मिळते आणि त्याच्यावरून आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो. आता भारत आणि ब्राझीलमधील आर्थिक व्यवसाय या ठिकाणी आकृती क्रमांक 8.2 पाहायचं आहे सगळ्यांनी. आकृती क्रमांक 8.2 भारत आणि ब्राझीलमधील आर्थिक व्यवसाय. आता या ठिकाणी आकृती क्रमांक 8.2 या ठिकाणी दाखवलेला आहे बघा. ही आकृती क्रमांक 8.2 आहे, याचं निरीक्षण करायचं आहे सगळ्यांनी. आता हे निरीक्षण करत असताना या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की विभाजित वर्तुळात दोन्ही देशातील स्थूल आंतरदेशीय उत्पादनांचं योगदान दिलेलं आहे. बघा आकृतीमध्ये काय दाखवलेलं आहे, विभाजित वर्तुळ दाखवलेलं आहे, म्हणजे वर्तुळाची विभागणी केलेलं आहे आणि त्या विभागणी केलेल्या वर्तुळामध्ये कशाची माहिती दिलेली आहे, स्थूल आंतरदेशीय उत्पादनाचं योगदान आणि त्या देशातील लोकसंख्येचं विविध व्यवसायातील टक्केवारी दिलेली आहे. आता या विभाजित वर्तुळाचा काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी द्यायची आहेत. आता या ठिकाणी बघा ब्राझील पहिल्यांदा वरती बघा 2 या ठिकाणी विभाजित वर्तुळ दाखवलेले आहेत. एक ब्राझीलचा आहे डाव्या बाजूचा आणि उजव्या बाजूचं जे वर्तुळ आहे ते भारताचं आहे. वरती त्या ठिकाणी शीर्षक दिलेलं आहे आणि ते कशाशी संबंधी हे विभाजित वर्तुळ दाखवलेलं आहे, स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यवसायनिहाय योगदान 2016ची आकडेवारी आहे. त्यामध्ये बघू शकतो आपण 67% आणि ह्याचं एकूण 3 रंगामध्ये विभागणी केलेलं आहे, निळा, लाल आणि ग्रे रंग आहे. बघा आता निळा रंग हे प्राथमिक व्यवसाय दाखवतो, लाल रंग हे द्वितीयक व्यवसाय दाखवतं आणि जो ग्रे रंग आहे ते तृतीयक व्यवसाय दाखवतं. आता याचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे. तर स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यवसायनिहाय योगदान 2016चं पहिल्यांदा बघा. तर ब्राझीलमध्ये आणि भारतामध्ये दोन्ही ठिकाणी पण तृतीयक व्यवसायाचं व्यवसायनिहाय योगदान जास्त आहे. त्यानंतर प्रमाण येतं द्वितीयक व्यवसायाचं आणि सगळ्यात कमी प्रमाण येतं प्राथमिक व्यवसायाचं. भारतामध्ये ते त्याच्या मानानं जास्त आहे, म्हणजे भारतामध्ये तृतीयक व्यवसायाचं प्रमाण पण ब्राझीलच्या तुलनेने जास्त आहे, कमी आहे. द्वितीयक व्यवसायाचं प्रमाण पण ब्राझीलच्या तुलनेनं स्थूल आंतरदेशीय उत्पादन कमी आहे आणि प्राथमिक व्यवसायाचं पण स्थूल आंतरदेशीय उत्पादन हे ब्राझीलच्या तुलनेत जास्त असलेलं पाहायला मिळतं. आता त्यानंतर खालचे 2 इथं आपण विभाजित वर्तुळ पाहायचे आहेत. या विभाजित वर्तुळामध्ये पुन्हा रंग तेच आहेत, रंगछटा त्याची सूची खाली दाखवलेली आहे. निळा प्राथमिक, लाल द्वितीयक आणि जो ग्रे रंग आहे तो तृतीयक रंगाचा आहे. आता ह्याच्यामध्ये व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी दाखवलेली आहे, म्हणजे प्राथमिक व्यवसायात किती टक्के लोक कार्यरत आहेत, द्वितीयक व्यवसायात किती टक्के लोक कार्यरत आहेत आणि तृतीयक व्यवसायात किती टक्के लोक कार्यरत आहेत. आता या ठिकाणी भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचं तुलना करायची आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये पाहू शकतो आपण 71% लोक हे ब्राझीलमध्ये तृतीयक व्यवसायात कार्यरत आहेत, 19% द्वितीयक व्यवसायात आणि 10% प्राथमिक व्यवसायात. आता भारताची तुलना करूया. भारतामध्ये
तृतीयक व्यवसायात 26.9% लोक कार्यरत आहेत, म्हणजे फार प्रमाण कमी आहे ब्राझीलच्या तुलनेनं भारतामध्ये. त्यानंतर द्वितीयक व्यवसायाचं प्रमाण हे त्यामध्ये टक्केवारी 24.3% आहे. आणि प्राथमिक व्यवसायामध्ये मात्र भारतामध्ये ब्राझीलच्या तुलनेत लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे, ती 48.8% आहे. आता ह्याच्यावरून आपण प्रश्नांची उत्तरं काही द्यायची आहेत खालचे. म्हणजे या दोन्ही आकृतीचं आपण निरीक्षण केलं, आकृती 8.1, 8.2, तर त्याच्यामध्ये ही जी माहिती दाखवलेली आहे विभाजित वर्तुळामध्ये आकडेवारी दोन्ही देशामधील, ती तुलनात्मक आकडेवारी आहे. त्याच्या प्रश्नांची उत्तरं आपण इथं खाली देतो आहे आणि ती प्रश्नांची उत्तरं आपण ते वरती आकृतीमध्ये शोधायची आहेत. आता प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? आता हे जर निरीक्षण केला तर प्राथमिक व्यवसाय बघा निळा रंग आहे, तर कोणत्या ब्राझीलमध्ये जास्त दिसतो की भारतामध्ये जास्त दिसतो ते पाहायचं आहे. तर आपल्याला असं निरीक्षण केल्यानंतर दिसतं की भारतामध्ये प्राथमिक व्यवसायात जास्त लोकसंख्या गुंतलेली आहे. उत्तर आहे त्याचं भारत. आता दुसरा प्रश्न बघा, स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायांचे योगदान अधिक आहे? आता या ठिकाणी स्थूल अंतर्देशीय उत्पादन म्हणजे वरचा 2 विभाजित वर्तुळ बघायचं आहे. त्यामध्ये तृतीयक व्यवसायामध्ये कोणत्या देशाचं योगदान जास्त आहे म्हटलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला उत्तर मिळतं 67% ब्राझीलचं आहे, ब्राझील. आता तिसरा प्रश्न बघायचा आहे, स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? आता स्थूल अंतर्देशीय उत्पादन बघायचं आहे आणि द्वितीयक व्यवसायाचा हिस्सा बघायचा आहे कोणत्या देशाचा जास्त आहे. द्वितीयक क्षेत्राचा रंग आहे लाल, तर त्या ठिकाणी 27.5% ब्राझीलचा आहे, म्हणजे उत्तर आहे ब्राझील. चौथा प्रश्न बघूया, भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असे म्हणता येईल का? ते सकारण सांगा. तर या ठिकाणी आकृतीचं निरीक्षण केलं तर असं म्हणता येतं की भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये जास्त लोक शेतीमध्ये गुंतलेली नाहीत आणि स्थूल अंतर्देशीय उत्पादन पण देखील जास्त नाही. पण भारतामध्ये मात्र शेती व्यवसायावर आधारित जास्त लोकसंख्या गुंतलेली आहे आणि त्याचं उत्पादन पण जास्त आहे. म्हणजे एकूण भारताचं या ठिकाणी ब्राझीलशी तुलना करता भारतामध्ये प्राथमिक व्यवसायाचं प्रमाण अजून देखील जास्त आहे. पण उत्पादनाचा हिस्सा जो आहे तो उत्पादनाचा हिस्सा पण या ठिकाणी जास्त पाहायला मिळतो आणि ब्राझीलमध्ये कमी पाहायला मिळतं. म्हणजेच काय, ब्राझीलमध्ये प्राथमिक व्यवसायात लोकसंख्या पण कमी गुंतलेली आहे आणि उत्पादनाचा हिस्सा देखील कमी आहे. आणि भारतामध्ये मात्र प्राथमिक व्यवसायात जास्तीत जास्त लोकसंख्या गुंतलेली आहे, म्हणजे शेतीवर आधारित आहे. प्राथमिक व्यवसाय हा शेतीसंबंधी येतो आणि त्या ठिकाणी उत्पन्न पण जास्त आहे. म्हणजे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असं म्हणता येत नाही, या प्रश्नाचं उत्तर आहे. पण भारताची अर्थव्यवस्था मात्र शेतीवर बऱ्याच अंशी अवलंबून आहे असं म्हणता येतं. आता ह्याचंच भौगोलिक स्पष्टीकरण बघायचं आहे. आकृती 8.1 मध्ये आपण पाहिले की भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा अधिक आहे. ब्राझील हा या देशात जगात खाणकाम, शेती आणि वस्तुनिर्माण उद्योगात अग्रेसर आहे. म्हणजे 3 या ठिकाणी उद्योग महत्त्वाचे आहेत ब्राझीलमध्ये, खाणकाम, शेती आणि वस्तुनिर्माण उद्योग. आता या देशातील सेवा व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. भारतातील सेवा व्यवसाय वाढत असले तरी भारतात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. भारतात सेवा व्यवसाय वाढतो आहे सध्याच्या काळात, आत्ताची आकडेवारी जरी बघितली तर. पण प्रमुख व्यवसाय कोणता आहे भारतामध्ये? शेती हाच व्यवसाय, म्हणजे प्राथमिक व्यवसाय हे भारतातला प्रमुख व्यवसाय आहे. आता पुढं बघूया, भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसनशील आहे. त्यांचे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेत अतिशय कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत जास्त असलेले आपल्याला पाहायला मिळतं. भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे. म्हणजे भारताचं राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्यापेक्षा जास्त आहे, पण दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे. अशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण, आणि यासाठी काय पुढच्या तक्त्याचा वापर करायचा आहे. आता तक्त्यातील माहितीच्या आधारे संगणकाचा वापर करून या ठिकाणी काय करायचं आहे, बहुरेषालेख तयार करायचा आहे. आता तुम्हाला हा एक स्वाध्याय समजा, आपण वहीमध्ये या तक्त्याचा वापर करून बहुरेषालेख तयार करायचा आहे. म्हणजे एक्स अक्षावरती
या ठिकाणी आलेख काढताना साल येणार आणि वाय अक्षावरती दरडोई उत्पन्न येणार US डॉलरमध्ये आणि त्याचे 3 एकूणच वेगवेगळे रेषालेखाचे बहु रेषालेखाचे रंग येणार. ब्राझीलचा रेषालेख वेगळ्या रंगाचा असेल, भारताचा रेषालेख वेगळ्या रंगाचा असेल आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांचा रेषालेख वेगळ्या रंगाचा असेल. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की म्हणजे वहीमध्ये आलेख घेऊन आलेख कागदावरती हा आलेख काढायचा आहे आणि तुमच्या वहीमध्ये हे जपून ठेवायचं आहे. ज्यावेळेस शाळा चालू होईल त्यावेळेला हा स्वाध्याय पाहिला जाईल. म्हणजे आलेख काढणं हा महत्त्वाचा तुम्हाला अभ्यास आहे, घरी लक्षात घ्या. बहुरेषालेख तयार करणे. आता यावरून आता खालील माहिती आपण थोडक्यात या ठिकाणी बघायची आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा विकसित देश आहे. या देशामधील लोकसंख्या जास्त असली तरीही भारतापेक्षा कमी आहे. म्हणजे लोकसंख्या अमेरिकेची भारतापेक्षा कमी आहे असं थोडक्यात आपण निष्कर्ष काढू शकतो आणि ती साक्षर आहे अमेरिकेची. या देशाकडे अनेक स्वामित्व हक्क आहेत, म्हणजे पेटंट्स आहेत, ज्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळतं. परदेशातून त्यांच्याकडे चलन येतं स्वामित्व हक्कामुळं, पेटंटमुळं. आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिक बळाचे सामर्थ्य आहे. त्यामुळे राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत हा देश ब्राझील व भारतापेक्षा खूप पुढे आहे. भारत आणि ब्राझील हे देश विकसनशील आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग याबाबत हे देश प्रगतीपथावर असलेले आपल्याला थोडक्यात पाहायला मिळतात. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त असलं तरीही भारताची लोकसंख्या जास्त असल्याने भारतातील दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे. आता भारताचे दरडोई उत्पन्न आहे ते ब्राझीलपेक्षा कमी आहे. भारताची लोकसंख्या मात्र जास्त आहे असं पण या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आता जरा विचार करा म्हटलेला आहे, थोडं चिंतनासाठी हा भाग आहे. कोणत्या प्रकारचे व्यवसाय अर्थव्यवस्थेचा विकास वेगाने करू शकतात? आता ह्याच्यावर चिंतन केलं तर आपल्याला काय म्हणता येतं की वरच्या आकडेवारी बघा, भारताची, ब्राझीलची आणि अमेरिकेची. तर ह्याच्यावरून आपल्याला असं म्हणता येतं की ज्या देशाचं अर्थव्यवस्था तृतीयक आर्थिक क्षेत्रावर आधारित आहे किंवा तृतीय प्रकारचे व्यवसाय ज्या देशात जास्त होतात तो देश जास्त आर्थिक विकास किंवा जास्त वेगाने आर्थिक विकास करतो असं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येतं. ज्या देशामध्ये प्राथमिक व्यवसाय, ज्या व्यवसायाचं प्रमाण जास्त आहे तो देश वेगाने आर्थिक विकास करू शकत नाही असं हे पण उत्तर या प्रश्नाचं देता येतं. आता नकाशाशी मैत्री म्हटलेला आहे तो बघा भाग. आता आकृती क्रमांक आपण 8.3चं निरीक्षण करायचं आहे. या ठिकाणी आकृती क्रमांक 8.3 दाखवलेला आहे. हा नकाशा आहे आणि या नकाशामध्ये ब्राझीलमधील प्रमुख प्राथमिक व्यवसायाची माहिती दिलेली आहे. नकाशाशी मैत्री. आता याचं पहिल्यांदा आपण थोडक्यात स्पष्टीकरण काय दिलेलं आहे ते बघूया. आता या नकाशामध्ये ब्राझीलमधील प्रमुख प्राथमिक व्यवसायाचं वितरण दाखवलेलं आहे आणि त्यावर चर्चा करून खालील मुद्द्याच्या आधारे तुम्ही केलेल्या निरीक्षणाची नोंदी करा असं म्हटलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण निरीक्षण करूया. इथं तक्ता पण आपण नंतर भरायचा आहे, ते वहीमध्ये पूर्ण करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये निरीक्षण केलो नकाशाचं आपण, तर हे नकाशाचं शीर्षक काय आहे बघा. पहिल्यांदा ब्राझील प्रमुख प्राथमिक व्यवसाय. आता ह्याच्यामध्ये ब्राझीलमधील प्राथमिक व्यवसायाची माहिती दिलेली आहे आणि ती सूची बघा. या बाजूला सूची बघितली तर आपल्याला पाहायला मिळतं की शेती आणि खाणकाम आणि पशुपालन आणि मासेमारी यांचं या ठिकाणी माहिती थोडक्यात दिलेली आहे. शेतीमध्ये त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचं उत्पादन घेतलं जातं बघा. कॉफी, त्यासाठी वेगळी सूची आहे. भात आहे, मका आहे, ऊस आहे, काकाओ आहे, रबर आहे, केळी आहे, संत्री आहे, सोयाबीन आहे. या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारची चित्र या ठिकाणी सूचीमध्ये दाखवलेली आहेत. त्याचं व्यवस्थित माहिती आकलन करून घ्यायचं आहे. खाणकाम व्यवसायामध्ये बघितलं तर कोणकोणते प्रकारचे खाणकाम व्यवसाय होतात ते सांगितलेलं आहे. त्यामध्ये मँगनीज आहे, बॉक्साईट आहे, लोह खनिज आहे, कोळसा आहे. त्यानंतर पशुपालनासाठी एक वेगळा सूची आहे, मासेमारी आहे आणि सागरी प्रवाह दाखवलेला आहे, कारण सागरी प्रवाहावरती मासेमारी अवलंबून असते म्हणून दाखवलेलं आहे. तर ह्यामध्ये आपण बघू शकतो की ब्राझीलच्या जास्तीत जास्त पूर्वेकडच्या भागात, पूर्व आणि दक्षिणेकडच्या भागात
वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय असलेले आपल्याला पाहायला मिळतात. शेती असेल, खाणकाम असेल, पशुपालन असेल, मासेमारी असेल, हे सगळे आता मासेमारी व्यवसाय बघितलो आपण ब्राझीलच्या ह्या किनाऱ्यावरती पाहायला मिळतात. लाल रंग आणि निळा रंग म्हणजे शीतप्रवाह आणि उष्णप्रवाह ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी मासेमारी मोठ्या प्रमाणात होते ब्राझीलमध्ये, किनाऱ्यावरती, पूर्व किनाऱ्यावरती. कारण ब्राझीलला पूर्वेला काय आहे, समुद्र आहे. या ठिकाणी उत्तरेकडं अटलांटिक महासागर आहे, म्हणजे उत्तर अटलांटिक, आणि दक्षिणेकडे दक्षिण अटलांटिक महासागर आहे. या किनाऱ्याला मासेमारी मोठ्या प्रमाणात होते असं आपल्याला पाहायला मिळतं. त्याशिवाय खाणकाम व्यवसाय या ठिकाणी पूर्वेकडच्या बाजूला जास्तीत जास्त पाहायला मिळतो. उत्तरेकडच्या बाजूला काही प्रमाणात पाहायला मिळतं शेती व्यवसाय. पण ज्या ठिकाणी ॲमेझॉन नदी पाहायला मिळते, निग्रो नदी, जापुरा नदी, ॲमेझॉन नदी, पुरुष नदी, या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त मँगनीजचं उत्पादन होत असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे तिथं खाणकाम व्यवसाय तेवढा जास्त चालतो असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे हा दलदलीचा आणि म्हणजे विषुववृत्तीय वर्षावनांचा प्रदेश आहे, त्यामुळे तिथं खाणकाम व्यवसाय जो चालतो असं एक आपल्याला म्हणता येतं. शेतीसंबंधी उत्पादन कमी घेतात अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि ब्राझीलच्या मध्यवर्ती भागामध्ये पशुपालन व्यवसाय बऱ्यापैकी होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे थोडक्यात काय, वेगवेगळ्या दिशेमध्ये ब्राझीलच्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. सोयाबीनचं एक उत्पादन ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात घेतलेलं पाहायला मिळतं, पठारी प्रदेशामध्ये, असं एक आपण या ठिकाणी थोडक्यात म्हणू शकतो. म्हणजे ह्या नकाशाचं आपण वाचन केल्यानंतर आता या नकाशावरून काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. ती कोणती आहेत प्रश्न बघा. आता खाणकाम आकृती 8.3च्या आधारे उत्तर लिहायची आहेत आपल्याला. बघा, आता पहिल्यांदा निरीक्षण नकाशा केल्यानंतर आता नोंदी करायच्या आहेत खालच्या तक्त्यामध्ये. आता ब्राझीलच्या कोणत्या भागात कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते असा एक प्रश्न आहे. आता नकाशा बघायचा आहे परत. आता कॉफीसाठी इथं या ठिकाणी कोणते आहे, निळा रंग आहे, लंबवर्तुळाकार निळा रंग आहे. तर ब्राझीलच्या कोणत्या भागात कॉफीचं उत्पादन घेतात, ब्राझीलच्या दक्षिण पूर्व भागामध्ये कॉफीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. म्हणजे साओ फ्रान्सिस्को नदीच्या आणि प्यारणा नदीच्या खोऱ्यामध्ये या कॉफीचं उत्पादन होतं. दुसरा प्रश्न बघा, ब्राझीलमध्ये कोणकोणती अन्नधान्य पिके घेतात. आता या सूचीमध्ये बघून उत्तर द्यायचं आहे त्याचं. कोणकोणती अन्नधान्य पिके घेतात, अन्नधान्य म्हटलेलं आहे, भात, मका आणि सोयाबीन. अशा प्रकारे ही 3 महत्त्वाची पिकं आहेत. त्यानंतर पुन्हा प्रश्न पुढचा बघा, पिकाचं वितरण लक्षात घेता हवामानाचा अंदाज करा. आता पिकाच्या वितरणावरून आपल्याला हवामान सांगता येतं की ब्राझीलच्या मध्य आणि उत्तर भागामध्ये विषुववृत्तीय प्रकारचं हवामान आहे. त्यानंतर दक्षिण ब्राझीलमध्ये समशीतोष्ण प्रकारचं हवामान आहे. अशा प्रकारचा आपल्याला हवामानाचा अंदाज सांगता येतो याच्यामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रबराचे उत्पादन कोठे केंद्रित झाले आहे. आता रबर उत्पादन ब्राझीलमध्ये पाहायला गेलो तर या ठिकाणी बघायचं आहे, ब्राझीलमध्ये रबरासाठी कोणते हे बघा, आयत आहे, निळा आयत आहे. तर ते निळा आयत कुठं आहे बघायचं आहे. म्हणजे शक्यतो मध्य ब्राझीलमध्ये आणि ॲमेझॉन खोऱ्यामध्ये बऱ्यापैकी रबराचं उत्पादन होतं हे असं आपल्याला पाहायला मिळतं. ॲमेझॉन खोऱ्यामध्ये रबराचं उत्पादन होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे पश्चिम आणि उत्तर ब्राझीलमध्ये ॲमेझॉन खोरे, निग्रो खोरे, जापुरा नदी, पारोस नदी, झिंगू नदी या ठिकाणी रबराचं उत्पादन होतं, जिथं विषुववृत्तीय हवामानाचा प्रदेश आहे. आता हे अशा प्रकारे तुम्ही आता तक्ता पूर्ण करायचा आहे. ही एक स्वाध्याय तुम्हाला आहे. नकाशा पण भरून पूर्ण करायचा आहे. नकाशा आराखडा भरण्यासाठी हा नकाशा फार महत्त्वाचा आहे आणि या नकाशाचं निरीक्षण करायचं आहे आणि ब्राझीलचा नकाशा घेऊन ब्राझीलच्या नकाशामध्ये हे सगळी माहिती भरायची आहे. हे तुम्हाला या ठिकाणी आज स्वाध्याय महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता त्यानंतर गवताळ प्रदेशात गायी, शेळ्या, मेंढ्या पाळल्या जातात असं पण आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे त्या ठिकाणी मांसोत्पादन आणि दुग्धोत्पादन हे व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात. असं त्याच्यावरून आपण त्याचा निष्कर्ष थोडक्यात काढू शकतो. आता आकृती 8.3 ह्या म्हणजे नकाशाचं निरीक्षण करून खाणकाम व्यवसायाची थोडक्यात माहिती भरायची आहे.
आता ब्राझीलमधील खाणकाम व्यवसायातील उत्पादन क्षेत्राचा तक्ता तयार करा. आता कोणकोणत्या प्रकारचे उत्पादन आहेत खाणकाम व्यवसायामध्ये ते आपण इथं सांगू शकतो सूची बघून. त्यामध्ये एकूण 4 प्रकारचे खाणकाम व्यवसाय चालतात. मँगनीज, बॉक्साईट, लोह खनिज आणि कोळसा. हे 4 प्रकारचे खाणकाम व्यवसाय लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब्राझीलच्या कोणत्या भागात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही आणि त्याची कारणे काय असावीत? तर आता आपण हे बघून ह्याच्यावरती ब्राझीलच्या शक्यतो ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही. कारण त्याचं काय आहे, तो विषुववृत्तीय घनदाट जंगलाचा प्रदेश आहे, त्यामुळे त्या ठिकाणी खाणकाम व्यवसाय करणं कठीण जातं, असं या प्रश्नाचं उत्तर देता येतं. तिसरा प्रश्न आहे, खनिजांची उपलब्धता लक्षात घेता उद्योगांचा विकास कोणत्या प्रदेशात झाला असेल ते सांगा. आता खनिजांचा विचार करता कुठल्या प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास झाला असेल, तर आपल्याला आपण म्हणू शकतो ज्या ठिकाणी मँगनीज, बॉक्साईट, लोह खनिज आणि कोळसा याचं उत्पादन जास्त होतं त्या ठिकाणी उद्योगांचा विकास झाला आहे. म्हणजे ब्राझीलच्या पूर्व आणि दक्षिण ब्राझीलमध्ये बऱ्यापैकी खनिजांचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतं. आता त्यानंतर हे थोडक्यात जे प्रश्न आपण पाहिले, या प्रश्नांच्या ह्याच्यावरून आपल्याला काही नकाशात निरीक्षण केल्यानंतर उत्तरं मिळतात. त्याची उत्तरं पण आपल्याला या ठिकाणी स्वाध्यायाच्या वहीमध्ये सोडवायची आहेत. या ठिकाणी हे महत्त्वाचा भाग लक्षात घ्या. आता ह्याचं भौगोलिक स्पष्टीकरण जे आहे, त्या भौगोलिक स्पष्टीकरण आपण बघूया थोडक्यात. बघा, भौगोलिक स्पष्टीकरण, ब्राझीलचा पूर्व भाग लोह खनिज, मँगनीज, निकेल, तांबे, बॉक्साईट इत्यादी खनिज संपत्तीनं संपन्न आहे. दुर्गमता, घनदाट अरण्ये, सुप्त खनिज, साठ्यासंबंधीचे अज्ञान इत्यादी प्रतिकूल घटकामुळे देशातील अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. हा अंतर्गत भाग म्हणजे थोडक्यात ॲमेझॉन नदीचं खोरं आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. नकाशामध्ये निरीक्षण करा, मग तुमच्या लक्षात येईल ते. खनिजांची उपलब्धता आणि देशातील वाढत्या मागणीमुळे उच्चभूमी प्रदेशातील खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आहे. म्हणजे अनुकूलता जिथं आहे हवामानाची आणि लोकसंख्या जिथं जास्त आहे आणि मागणी जिथं जास्त आहे, अशा ठिकाणी खनिजाचं उत्खनन उच्चभूमीच्या प्रदेशामध्ये केलं जातं. आता मासेमारीचा विचार केलं तर आकृती 8.3च्या आधारे काही प्रश्नांची उत्तरं आपण देऊ शकतो. ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचं केंद्रीकरण झालेलं आहे. त्याची 2 कारणे लिहा असं म्हटलेलं आहे. आता इथं नकाशा बघायचा आहे. ब्राझीलचा हा आग्नेय किनारा आहे, ज्या ठिकाणी लाल आणि निळ्या रंगाचं बाणचिन्ह दिसतं, दक्षिण अटलांटिक महासागर लिहिलं आहे त्याच्या वरच्या बाजूला. तर तिथं लाल रंगाचा उष्ण सागरी प्रवाह येतो आणि निळ्या रंगाचा शीत सागरी प्रवाह एकत्र येतो. हे 2 शीत आणि उष्ण सागरी प्रवाह एकत्र आल्यामुळं माशांच्या वाढीसाठी अनुकूल तिथं तापमान पाण्यामध्ये असतं. अनुकूलता सगळे असते अन्नाच्या बाबतीत, त्याला माशांना जे खाद्य लागतं त्यासाठी, म्हणून तिथं मासे जास्त आणि तिथं मासेमारी जास्त होते. हे त्याचं उत्तर आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आता ब्राझीलमध्ये मोठ्या नद्या आहेत तरी देखील अंतर्गत भागात मासेमारीचा विकास झालेला नाही. यावर विचार करून त्याची कारणे सांगा. आता नकाशाचं निरीक्षण करा. ब्राझीलमध्ये ॲमेझॉन नदी आहे, झिंगू नदी आहे, पुरुस नदी आहे, जापुरा नदी आहे, नेग्रो नदी आहे. तरी पण तिथं मासेमारीचा विकास झालेला नाही. कारण का, तो भाग दलदलीचा आहे, घनदाट जंगलाचा आहे, त्यामुळं त्या ठिकाणी आणि भरपूर पाऊस पडतो, त्यामुळे तिथं लोकसंख्याच मुळात कमी आहे. सगळ्या बाबतीत निसर्गाची प्रतिकूलता आहे, त्यामुळे तिथं मासेमारी होत नाही, असं आपण या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात देऊ शकतो. अशा प्रकारे ब्राझील संबंधी आपण आज या ठिकाणी माहिती घेतली. आता माहीत आहे का तुम्हाला असं म्हटलेलं आहे, तो भाग आता या ठिकाणी बघा. आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहार करताना अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या चलनाशी म्हणजे डॉलर सांगड घातली जाते आणि त्या ठिकाणी डॉलर हे या चलनाचे चिन्ह आहे. म्हणजे एस काढून उभी रेष जे काढतात ते डॉलरचं चिन्ह आहे. ब्राझिलियन रियाल, त्याला BRL असं म्हणतात, ते ब्राझीलचं चलन आहे. आणि आर हे या चलनाचं चिन्ह आहे. म्हणजे आर काढून डॉलर, त्याला ब्राझिलियन रियाल असं म्हणतात. तर भारतीय रुपयाला INR असं म्हणतात. हे भारतीय चलन आहे. तर त्याचं आपल्या इथं आर काढतात आणि मध्ये एक र काढून खाली एक त्याच्या रेष मारतात मध्ये. हे चलनाचं चिन्ह आहे. 1 अमेरिकन डॉलर बरोबर ब्राझिलियन रियाल 3.1297
आणि 1 अमेरिकन डॉलर बरोबर भारताचं 64.153 पैसे 64 रुपये 153 पैसे 1 अमेरिकन डॉलर म्हणजे ब्राझीलचे चलन अमेरिकेशी तुलना केलेलं आहे आणि भारताचं चलन अमेरिकन डॉलरशी तुलना केलेलं आहे. चलनाचे हे दर बदलतात. आताचा चलनाचा दर बघितला तर आता चलनाचा दर वेगळा आहे. हे ज्या वेळेला पुस्तक छापलं गेलं त्यावेळेचं हे चलनाचा दर आहे. आताचा चलनाचा दर किती आहेत ते तुम्ही इंटरनेटवरती शोधू शकता. हे एक तुम्हाला महत्त्वाचा अभ्यास लक्षात घ्या. या ठिकाणी आज आपण थांबूया. जे स्वाध्याय सांगितलेलं आहे ते सगळं स्वाध्याय घरी पूर्ण करा आणि राहिलेला भाग जो आहे तो आपण पुढच्या तासाला बघायचा.